आपल्या स्वातंत्र्याला एवढे वर्ष झालेली आहेत, पण आजही लोकांना ते स्वातंत्र्य मिळालेले नाही. आम्हाला हॉस्पिटलला पोहोचण्यासाठी 18 ते 20 किलोमीटर गाठावे लागते. नाही ते उबर सर्व्हिस येत, नाही ते टॅक्सी सर्व्हिस येत, नाही ते काही रिक्षा सर्व्हिस आहे, आणि बसेस फ्रिक्वेन्सीज पण खूप कमी आहेत. जर पेशंट असेल तर अँब्युलन्स सर्व्हिस कुठून आणावी? पूर्वीचे जे आपल्याला MLA निघाले, आपले नगरसेवक, त्यांच्याकडून काही त्यांना सुविधा नाही मिळाल्या, तर आता आम्हाला ह्या पक्षाकडून आणि ह्या महायुतीकडून मिळण्याची त्यांना खूप मोठ्या उमेद आहेत. आपला हा जो जन्म झाला आहे तो समाजासाठी काहीतरी देण्यासाठी झालेला आहे. आपल्याला समाज देत तर आपलंही कर्तव्य आहे की आपल्याला समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि तिसरं आहे महिलांच्या सेफ्टीसाठी. हे पण खूप खूप अत्यंत गरजेचं आहे. जागोजागी CCTV कॅमेराज. आता वर्सोवा कोस्टल ब्रिज ऑलरेडी पास झालेला आहे. आता तो इम्प्लिमेंट लवकरात लवकर होणारच आहे. तोही आपल्या सरकारच्या माध्यमातूनच ते झालेला आहे. जर आपली सरकार दिल्लीपासून आहे, जर ती गल्लीपर्यंत आली तर आपली कामं ती निश्चितच होणार, हे आपलं ठाम मत आहे. चिल्ड्रन एज्युकेशन वरती फोकस होईल. मुलांसाठी चांगली शाळा अंबुजवाडी आणि मड या दोन्ही भागांमध्ये आणण्याचा नक्कीच प्रयत्न आम्ही करणार. मत्स्य व्यवसायाला एक कृषी दर्जा देण्याचाही आपला एक प्रयत्न असेल की आज तुम्हाला आणि तुमच्या येत्या पिढीला काय हवंय याचा विचार तुम्ही करा.